बहिणीला. काय काय झालं आणि तू अशी रडतेस का? दादा संसार म्हणल्या की पती पत्नीची भांडण होणारच ना. अरे दादा तू बैस ना, मी चहा ठेवते. सरिता तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. हे बघ तुला माझी शपथ आहे, काय घडलं ते सगळं सांग. चुटकी बाजू. अरे दादा तू खरं ठरलास. संसार हा विश्वासावर चालतो. दादा मी मात्र तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नाही रे. आणि आज हे बघ तुला पैसे हवे का? किती हवे? अगं तुझ्यासाठी वाटते ते करायला तयार आहे तुझ्या. दादा दादा पैसा मिळेल पण विश्वास कुठे मिळेल दादा सांग ना. त्या नारायण माझ्या सुखी संसार घालवले दादा. माझ्या उदरात वाढणाऱ्या बाळाचं बाबतीवर इनाम म्हणतो. डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर. तुझा भाऊ अजून हा जिवंत आहे. अगं नाही यांना खडा शिकवला ना तर पाटलाची औलाद नाही. नाही दादा दादा भावाच्या घरून बहिणीची पार्थिव निघते आणि नवऱ्याच्या घरून तिचे प्रेम. दादा मुलीचं माझ्यासारख्या बहिणीचं काम एकदाच असते. बाहेरच्या माणसाचं मान सदैव उंच ठेवायचं असते आणि मी सुद्धा तेच करते दादा. त्यात दुसरी साडी बाहेरची हे खरंच आहे दादा. होता तो नाचती कोत. साक्षात देवी आहे. आज एवढ्या मोठ्या संकटाला तू तोंड देत आहेस. थंडे झालोय ग मी. मला तुझ्या भाऊ होण्याचा फार अभिमान आहे ग. पण मन घाबरतं ग. अगं रात्रंदिवस एक करून ज्या काळजाला जपायच्या आज त्याच काळजाला या मृत्यूच्या दरीत लोटलं. हे विधात्या अरे काय लिहिलंस तू माझ्या नशिबी. मंगली धरणी माता हाटले आकाश मंगली धरणी माता हाटले आकाश कधी संपणार नाही तुझा नवास कधी संपणार